नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सेन्सेक्स आणि निफ्टी हे गेल्या काही दिवसांपासून एका ठराविक रेंजमध्ये अडकलेले दिसत आहेत. अशावेळी गुंतवणूकदार गोंधळून जातो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना त्यामध्ये जोखीम देखील असते. गुंतवणुकीचे इतरही मार्ग आहेत, मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदाराला हे सगळे मार्ग माहिती असणं हे कठीण असतं. अशावेळी गुंतवणूक सल्लागार तुमची मदत करू शकतो. तुम्हाला या सल्लागाराची आणि त्याच्या मदतीची गरज आहे का, हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. चालू आठवड्याच्या शेवटच्या सत्रात निफ्टी पुन्हा एकदा 24,350च्या वर टिकू शकला नाही. निफ्टीची वीकली एक्सपायरी असल्यानं सकाळी चांगलं शॉर्ट कव्हरिंग दिसलं. निफ्टी 24,400च्या वर गेला, पण पुन्हा एकदा नफा वसुली आली. दुपारी 12 वाजल्यापासून बाजार बंद होईपर्यंत 24,350चा मोठा अडथळा पार करण्यासाठी बुल्स आणि बेअर मध्ये मोठा झगडा झाला, पण दिवस अखेर निफ्टी 24,350च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक बँकिंग शेअर्स मधील विक्रीनं एका बाजूने कमजोर होत असताना मारुती सुझुकी आणि एचडीएफसी लाईफनं सावरून धरले. दिवस अखेर निफ्टी बँक 304 अंकांनी गडगडला. निफ्टी फक्त 1.75 अंकांनी घसरून बंद झाला. मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा आज जोर बघायला मिळाला. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 463 अंकांनी तर स्मॉल कॅप इंडेक्स 289 अंकांनी घसरला. त्यात मिड कॅप आयटी कंपन्यांचा समावेश होता. बजाज फायनान्सने चौथ्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध केलेत. कंपनीचा नफा 16% वाढला. या कंपनीचे शेअर जे आहेत त्या शेअरधारकांना एकाच 4 बोनस शेअर आणि 56 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर करण्यात आलेला आहे. पारस डिफेन्सच्या शेअरची किंमत 9 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेली आहे. पारस डिफेन्सचे चौथ्या तिमाहीचे निकाल लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत. अशी शक्यता आहे की या कंपनीचा शेअर स्प्लिट होईल आणि डिव्हिडंडही जाहीर केला जाईल. वाहन उत्पादन क्षेत्रावर लावण्यात आलेला टॅरिफ कमी करण्याच्या काही आदेशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केले. टॅरिफ कमी केले नाही तर वाहनांच्या किमती भरमसाठ वाढतील, अनेकांच्या नोकऱ्या जातील आणि निर्मिती प्रकल्प बंद होतील, अशी भीती वाहन निर्माता कंपन्यांनी वर्तवली होती. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांचं येण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. हिमाचल प्रदेशात मात्र पर्यटकांचं येण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय. काश्मीरची 80 ते 90% आरक्षण रद्द झाल्याचं हिमाचल प्रदेशातील ट्रॅव्हल एजंटने सांगितलं आहे. यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आज अक्षय तृतीया आहे, त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं तुमची संपत्ती अक्षय्य राहावी यासाठी काय केलं पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत दीप इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक राजेश कदम. राजेशजी, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. राजेश कदम हे स्वतः एक एम्फी नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, शिवाय सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर देखील आहेत. कार्यक्रम सुरू होण्याआधी आणि कार्यक्रम संपताना आम्ही तुम्हाला एक अस्वीकरण दाखवतो आणि कोणताही निर्णय घेण्याच्या आधी गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या असं वारंवार सांगत असतो. आज आपण याच गुंतवणूक सल्लागाराविषयी कदमजींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राजेशजी, तुम्हाला प्रश्न असा आहे की गुंतवणूक सल्लागार नेमका का गरजेचा असतो? गुंतवणूक सल्लागार हा अत्यंत गरजेचा असतो यासाठी की आत्ताच आपण ह्याची फार गेले 6 महिने याची फार महत्वाची आपल्याला जाणीव होते. कारण इक्विटी मार्केट म्हटलं तर इक्विटी मार्केट सुद्धा खूप वर होतंय, खूप येत आहे. कधी वर जायचं, कधी खाली यायचं. आपली इन्व्हेस्टमेंट ती कधी आपण थांबवायची आणि कधी ती काढायची. हा गुंतवणूक सल्लागार तुमच्या प्रत्येकाचे जे फायनान्शियल गोल्स आहेत त्या फायनान्शियल गोल प्रमाणे तुम्ही जे असेट अलोकेशन म्हणजे वेगवेगळ्या असेट्स मध्ये जे काही तुमची विविध रक्कमा ठेवलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्यांनी सगळं हे प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्यामुळे जसं अगदी तुम्ही आता या कोणाला विचार केला तर सोनं सुद्धा गेल्या जून पासून अगदी 68,000 पासून ते अगदी 1 लाखापर्यंत गेलं. म्हणजे आपण हा म्हणता सोनं आपल्या हातून निसटून गेलं. तर त्यावेळेला आपण जर समजा सोन्यामध्ये किती रक्कम केली पाहिजे किंवा आपला जर फिक्स डिपॉझिट मध्ये किती केली पाहिजे हे सगळं आपल्या प्रत्येकाच्या गोल्स प्रमाणे आपल्याला हा गुंतवणूक सल्लागार हा सल्ला देत असतो. ओके,
आता हा एक महत्वाचा भाग झाला. मात्र त्यामुळे पुढचा हा पुढचा भाग गुंतवणूक असा सल्लागार होतो की हा गुंतवणूक अत्यंत सल्लागार हा महत्त्वाचा नेमका घटक आहे. निवडायचा कसा, कारण आपण तो गरजेचा आहे हे समजून घेतलं. मात्र तो निवड करताना काय नेमके निकष डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत, कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत आणि गुंतवणूक सल्लागार निवडला पाहिजे? गुंतवणूक सल्लागार निवडताना आपल्याला हे पाहायला लागतं की त्याची या गुंतवणूक क्षेत्रात त्याची किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्याचा अनुभव किती वर्षांचा आहे. त्याचबरोबर त्याचे क्रेडेन्शियल्स, त्याने कोणत्या कोणत्या विषयाचं म्हणजे जसं काही सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे का, किंवा एक आपल्या इथे नेटवर्क एफपी म्हणून संस्था आहे जी QPFP म्हणून क्वालिफाईड पर्सनल फायनान्स प्रोफेशनल नावाचा QPFP म्हणून असे काही त्यांनी, किंवा CFA चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट आहे का, किंवा तो MMS फायनान्स आहे का, किंवा अशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूक क्षेत्रातली काही त्यांनी पदव्या घेतल्यात का, हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तो पोर्टफोलिओ, लोकांचे पोर्टफोलिओ किती सांभाळतोय, किती लोकांना तो सर्व्हिसेस देतोय, त्याच्या प्रोव्हाइड करतोय, त्याचबरोबर त्याची विश्वासार्हता सुद्धा किती आहे. तर ही विश्वासार्हता ही सर्व तुम्हाला तुमच्या CFPच्या वेबसाईटवर किंवा QPFPच्या वेबसाईटवर हे सगळे तो खरंच आहे का हे सगळं केलेलं असतं. तर त्यामुळे आपल्याला, आणि यानंतर ही विश्वासार्हता घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही जी काही गुंतवणूक करणार असाल तर काही प्रमाणात तो फीस घेत असतो. तर काही लोक जर फीस घेत असतील तर ती किती घेत आहेत, ही सगळ्या गोष्टींची सांगड घालून आपल्याला आपला गुंतवणूक सल्लागार निवडावा असं माझं मत आहे. ओके, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की आपण लक्ष ठेवलंय डोळ्यासमोर तो मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास. आता या दोन वर्गांसाठी गुंतवणूक सल्लागार हा परवडू शकतो का? म्हणजे त्यांचं फी स्ट्रक्चर किंवा जे त्यांना शुल्क द्यावं लागतं विविध प्रकारे, तर ते परवडणारं असतं का? अगदी परवडणारं असतं. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण जी काही इन्व्हेस्टमेंट, आपण जे काही गुंतवणूक करत असतो त्याच्यात बऱ्याच अंशी आपल्याला आपली फीज आहे किंवा आपला जो गुंतवणूक आपल्या सल्लागाराचा खर्च आहे हा त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेला असतो, त्याच्यामध्येच तो अंतर्भूत असतो. जसं म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. एक असतात डायरेक्ट म्युच्युअल फंड, जे गुंतवणूकदार अगदी स्ट्रेट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये डायरेक्ट जाऊन स्वतःच करू शकतात, ज्यांना गुंतवणूकदारांची गरज वाटत नाही, ते स्वतःच करू शकतात. पण जे गुंतवणूकदारां थ्रू म्हणजे गुंतवणूक सल्लागारा थ्रू करतायत तर त्यांना त्यासाठी वेगळी फीस द्यायची आवश्यकता नाहीये, कारण त्यांची फीस ही म्युच्युअल फंड हाऊसेस ही त्यांना गुंतवणूक सल्लागारांना देत असतात. किंवा जर समजा तुम्ही एखादा इन्शुरन्स प्लॅन्स घेत असतात तर इन्शुरन्स प्लॅन्स मध्ये सुद्धा एजंट्स असतील तर त्या एजंटना इन्शुरन्स कंपन्या स्वतःच देत असतात इन्शुरन्स फीज. पण काही गोष्टी अशा असतात की जसं तुमचे पर्टिक्युलरली जर तो गुंतवणूक सल्लागार हा जर स्वतः कुठेही त्या गोष्टी करत नसेल, म्हणजे जसं समजा गोल्ड ETF जर मी सजेस्ट केला कोणाला आणि माझ्याकडे स्वतःकडे गोल्ड नाहीये, म्हणजे माझ्याकडे जिथे मी स्टॉक ब्रोकिंग किंवा मी डीलर नाहीये, तर तिथे गोल्ड ETF हे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो, पण मला त्यातून काही ब्रोकरेजेस मिळत किंवा कमिशन मिळत नाही. तर या गोष्टीमध्ये या काही छोट्या गोष्टी असतात किंवा काही ठराविक गोष्टी आहेत जिकडे तुम्हाला ब्रोकरेजेस किंवा कमिशन्स त्या सल्लागाराला मिळत नसते. आणि हे फार अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गुंतवणूक सल्लागारांशी तुम्ही एक त्यांच्या मीटिंग किंवा त्यांच्याशी संभाषण किंवा त्यांच्याशी वार्तालाप करून ह्या गोष्टी सोडवता येतात. आणि मला वाटत नाही की हा मुद्दा महत्त्वाचा त्यांच्याशी त्यांना परवडणं हे अगदी सहज शक्य आहे. तर त्यामुळे लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास ह्या सुद्धा वर्गाला आपल्याला गुंतवणूक सल्लागार हे परवडू शकतात.
माझ्याकडे जवळजवळ आता फॅमिलीज मी बघतो आणि त्यातल्या जवळजवळ 500 फॅमिलीज ह्या लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास या वर्गातल्याच आहेत आणि हे आम्ही त्यांना गेली जवळजवळ एक 20 वर्ष तरी आम्ही सर्व्हिसेस पुरवत आहोत. ओके. तुमच्याकडे जेव्हा एखादा गुंतवणूकदार येतो तेव्हा त्याचे काही नोशन्स असतात, काही धारणा असतात त्याच्या, तर त्या धारणा अनेकदा चुकीच्या असू शकतात, काही बरोबर देखील असू शकतात. मात्र तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताना, पहिल्या मीटिंग मध्ये तुम्ही मार्गदर्शन करताना नेमकं काय काय सांगता आणि त्यांच्या धारणा ज्या असतात त्या नेमक्या काय असतात, त्या दूर कशा होतात? आपण एखादा प्रवास सुरू करताना आपण कुठे आहोत ती आपल्याकडे काय शिदोरी आहे ती फार गरजेची असते. तर आपण एखादा प्रवास सुरू केला, समजा आपल्याला इकडनं गोव्याला जायचंय, तर आपल्याला इथनं गोव्याला जायचंय, तर मला कोणत्या मार्गाने जायचंय, समजा मला विमानाने जायचंय किंवा मला वंदे भारतने जायचंय किंवा मला दुसऱ्या ट्रेनने जायचंय किंवा मला माझ्या वाहनाने 4 चाकी वाहनाने जायचंय, हे मला ठरवायचंय. तर यासाठी माझं आजचं ग्राउंडिंग म्हणजे आज माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत, आज माझ्याकडे एफडी किती आहेत, आज माझ्याकडे मी लाईफ इन्शुरन्स मध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली आहे का किंवा सेव्हिंग केलंय का किंवा म्युच्युअल फंड आज मध्ये किती आहेत किंवा माझ्याकडे काही स्टॉक मध्ये म्हणजे शेअर्स मध्ये मी काही गुंतवणूक आहे का, गोल्ड माझ्याकडे फिजिकल गोल्ड किती आहे किंवा माझ्याकडे रिअल इस्टेट, मी राहतो ते घर सोडून माझ्याकडे रिअल इस्टेट आहे का किंवा माझ्याकडे कमर्शियल प्रॉपर्टी काही आहे का, या सगळ्याचा पूर्ण मी जेव्हा माझ्या कस्टमरला भेटतो तेव्हा मी त्यांच्याकडे असलेल्या सर्व ज्या काही प्रचलित ऑलरेडी त्यांच्याकडे ज्या आहेत त्या गुंतवणुकीचं पूर्ण मी डिटेलिंग त्यांना घेऊन यायला सांगतो. याशिवाय मी त्यांचं आत्ताच रिस्क प्रोफाइलिंग सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न करून त्यांची रिस्क घेण्याची तयारी किती आहे, जोखीम किती घेऊ शकतात. कारण जसं म्हटलं तर आपल्या जर एफडी म्हटलं तर त्याचं जोखीम नसते पण त्याचं रिटर्न पण कमी असतो. पण जर समजा तुम्ही म्हटलं की तुम्हाला स्टॉक्स मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये यायचंय तर तुम्हाला जोखीम आहे, रिस्क आहे, पण तुम्हाला रिटर्न पण तसाच चांगला मिळणार आहे. तर सोन्यामध्ये जर तुम्ही फिजिकल किंवा गोल्ड ETF पण घेऊ शकता, तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड पण घेऊ शकता आणि गोल्ड फंड पण घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही या इन्व्हेस्टमेंट कुठल्या केलेल्या आहेत, प्लस तुमचं आता याच्या पुढे तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय का किंवा तुम्हाला चाइल्ड एज्युकेशन फंड प्लॅन करायचंय का किंवा तुम्हाला एखादा तुमचं घेतलेलं कर्ज हे तुम्हाला कमी लवकरात लवकर त्याची परतफेड करायची आहे का किंवा तुम्हाला कर्ज घ्यायचंय त्याची तयारी करायची आहे का, एखादी तुम्हाला मोठं घर घ्यायचंय तर त्याची तयारी करायची आहे का. तर हे मीडियम टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल अशा पद्धतीने गोल फिक्स करण्यासाठी हे त्यांना मी लिहून आणायला सांगतो. त्यांना लिहून आणल्यानंतर म्हणजे गोल्स हे महत्वाचे आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या ऑलरेडी ज्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी करत आलेले आहेत तर ते असं ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत की ज्याच्या आधारे मला पुढे काही त्यांना अजून प्रश्न विचारून त्यांचं रिस्क प्रोफाइलिंग करून त्यांना गुंतवणुकीचा ऍक्च्युअल त्यांचा प्रवास जो सुरू करायचा असतो त्या आधारे मला याची फार मदत होते. ओके. मग आता याच्यासाठी गुंतवणूकदारांना काय तयारी केली पाहिजे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे किंवा कोणत्याही गुंतवणूक सल्लागाराकडे जाण्याच्या आधी त्याने काय तयार केलं पाहिजे नेमकं? रायजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येत नाही. राजेश कदम यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याकडे ऑडिओ जात नाहीये माझा. आपण या संदर्भात बोलणार आहोत. मात्र गुंतवणूक सल्लागार हा नेमकं काय काम करतो हे जाणून घेण्याचा आपण या कार्यक्रमातून प्रयत्न करतोय. आपण आपल्या कार्यक्रमातून ही गोष्ट सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतली पाहिजे. ती का घेतली पाहिजे? कारण शेअर बाजार असेल किंवा कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक असेल त्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये जोखीम असते. ही जोखीम टाळायची असेल आणि आपली गुंतवणूक वाढवायची असेल तर त्यासाठी गुंतवणूक सल्लागार तुम्हाला मदत करू शकतो. पुन्हा एकदा राजेश कदम यांच्याकडे जाऊया. राजेशजी, माझा आवाज येतोय तुम्हाला?
हो हो हो. मला प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही सांगितलं की गुंतवणूक सल्लागार नेमकं काय करतो, त्याची भूमिका काय असते. मात्र जो गुंतवणूकदार असतो त्याने कोणत्याही गुंतवणूक सल्लागाराकडे जाण्याच्या आधी नेमकं काय केलं पाहिजे, कुठली तयारी केली पाहिजे? गुंतवणूक सल्लागाराकडे जाण्या अगोदर आपण एखादा प्रवास सुरू करणार असतो. जो प्रवास सुरू करताना आपल्याला समजा एखाद्या मुंबईवरून आपल्याला दिल्लीला जायचंय किंवा गोव्याला जायचंय, तर आपल्याला आपण आज कुठे आहोत हे बघणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जर मी आज समजा माझ्याकडे आज कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये मी ऑलरेडी मी अगोदरच इन्व्हेस्टमेंट करून आलेलो असतो किंवा नसतो. जर मी आलेलो असेल तर माझ्याकडे फिक्स डिपॉझिट्स किती आहेत, माझ्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये काही केलंय का इन्व्हेस्टमेंट, माझ्याकडे म्युच्युअल फंड्स काही केलेत का, किंवा माझ्याकडे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काही केली आहे का, किंवा माझ्याकडे मी राहतं घर सोडून माझ्याकडे मी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का. तर या इन्व्हेस्टमेंट माझ्या आता प्रचलित माझ्याकडे कोणत्या आहेत हे बघणं फार महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे त्यांचे गोल्स जे आहेत, त्यांची जी उद्दिष्ट आहेत, म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म, हे मी त्यांना लिहून आणायला सांगतो. म्हणजे त्यामुळे त्यांची पूर्वतयारी होते, ज्या आधारे मी त्यांच्याशी बोलत असताना त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी मला क्लॅरिटी येते, आणि ज्या आधारे मी ना पुढचा प्रवास कसा करायचा आपल्याला कुठे पोहोचायचंय. म्हणजे अवधी जर 3 वर्षाचा असेल तर आपल्याला काय करायचंय, 5 वर्षाचा असेल तर कोणती जोखीम घ्यायची, मला 15 वर्षाची रिटायरमेंट प्लॅनिंग करायची तर काय करायचंय. पण आज मी कुठे उभा आहे हे फार महत्वाचं आहे. ओके. तर या गोष्टी आपल्याला अत्यंत गरजेच्या असतात. ओके. आता गुंतवणूक सल्लागार जो असतो तो गुंतवणूकदाराने सगळी माहिती दिल्यानंतर कोणकोणत्या माध्यमांमध्ये गुंतवणूक करण्याचा तो सल्ला देऊ शकतो? सध्या उपलब्ध असलेली, माहिती असलेली आणि माहिती नसलेली माध्यमं तुमच्या दृष्टीने कोणकोणती आहेत जी चांगला परतावा देऊ शकते? जनरली असं बघितलं जातं की 4 असेट क्लासेसमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारात लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात. एक आहे इक्विटी, त्याच्यामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली, म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा तुमचं डीमॅट अकाउंट उघडून तुम्ही तुमचं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचऐवजी तुम्ही म्युच्युअल फंड सुद्धा करू शकता. हे झालं स्टॉक मार्केट किंवा इक्विटी ज्याला म्हणतो, इक्विटी इन्व्हेस्टमेंट. त्याचबरोबर डेट इन्व्हेस्टमेंट. तर डेट इन्व्हेस्टमेंट मध्ये पूर्वापार लोक करत आलेली आहे ती म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये करतात, किंवा रिकरिंग डिपॉझिट मध्ये करतात, किंवा पोस्ट ऑफिस मध्ये करतात, पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, किंवा लाईफ इन्शुरन्सच्या ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल पॉलिसीज घेतात लोक, ज्याच्यावर काही एक 6 ते 60% परतावा त्यांना मिळतो. तर हे पूर्वापार प्रचलित असलेले, पण अलीकडे डेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे सिक्युअर्ड एफडी सारख्याच इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा होतात, आणि ज्या आधारे लोक तिथे अगदी 8 दिवसासाठी सुद्धा पैसे ठेवू शकतात, आणि 2-5 वर्षासाठी, 2 वर्ष 3 वर्ष असे सुद्धा पैसे ठेवू शकतात. तर हे झालं डेट इन्व्हेस्टमेंट. तिसरा प्रकार जो आहे तो गोल्ड किंवा सिल्वर. तर असे प्रेशस मेटल्स मध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात, ज्याच्यामध्ये गोल्ड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेड फंडच्या आधारे, डीमॅट मध्ये जसं तुम्ही स्टॉक्स घेता तसं तुम्ही गोल्ड विकत घेऊ शकता. जे गोल्ड तुम्ही घेणं विकणं किंवा हे सगळे प्रकार तुम्ही अगदी अत्यंत कमी एक्सपेंडिचर्स मध्ये तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर गोल्ड, सोनं जे घ्यायचं आहे, सोनं किंवा चांदी, हे तुम्ही ज्वेलरकडे म्हणजे सोनाराकडे तुम्ही करू शकता, मोठ्या मोठ्या सोनारांच्या दुकानातून. किंवा थर्ड जो ऑप्शन आहे तो म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनी सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड आणलेले होते, ज्याच्यामध्ये त्यांनी 2.5% वार्षिक परतावा दिलेला होता, त्यांना वार्षिक एक रिटर्न दिलेला होता. आणि त्यांची जेव्हा मॅच्युरिटी होईल तेव्हा जो काही प्रचलित त्यावेळेला गोल्डचा रेट असेल तो त्यांना मिळतो. आणि याच्यावर गोल्ड मध्ये एरवी जर आपल्याला जो कॅपिटल गेन लागतो तो SGB मध्ये लागला नसता. आता सध्या गोल्ड बॉन्ड्स गव्हर्नमेंटनी काढलेले नाहीये. आणि चौथा मार्ग जो आहे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा तो आहे गोल्ड फंड. म्हणजे ज्या लोकांना गोल्ड ETF घेणं शक्य नाहीये, ज्यांचे डीमॅट अकाउंट नाहीये, तर ते म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा त्याला गोल्ड फंड ऑफ फंड म्हणजे ते इनडायरेक्टली गोल्ड ETF विकत घेत असतात. ते 4 तऱ्हेने गोल्ड घेऊ शकतात.
सध्या आता म्युच्युअल फंड मध्ये गोल्ड ETF बरोबर सिल्वर ETF पण आलेले आहेत, एक्सचेंज ट्रेडेड पण, तर ते सुद्धा तुम्हाला करता येतात. आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे रिअल इस्टेट. राहतं घर सोडून बरीच लोक आज सेकंड होम म्हणून विकत घेत असतात किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, ऑफिसेस किंवा दुकानं विकत घेतात आणि ती भाड्याने देऊन त्याच्यावर त्यांना एक इन्कम मिळावं या उद्देशाने आपल्या भारतीयांमध्ये रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा पण कल दिसतो. आता इथे जवळ एक नवीन ट्रेंड सुरू झालाय, तो म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट नावाचा प्रकार असतो, जो म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला करता येतो. आणि तिथे आपली रिस्क आहे ना बरीचशी डिवाइड होते, कारण एक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जो आहे जवळजवळ 20-25 अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि जी आपल्याला सर्वात मोठी जोखीम असते की लिक्विडिटी रिस्क. एखादी इन्व्हेस्टमेंट आपण रिअल इस्टेट मध्ये केली आणि तिथे आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे त्या रेटला आपण भावाला विकू शकत नाही, तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट तुम्ही कधीही बाहेर पडू शकता. तर तो हा मार्ग अजून डेव्हलप होतोय आता अत्यंत, तो म्हणजे आपण असं म्हणू की तो आता प्राथमिक स्वरूपात आता अवेलेबल आहे आणि लोकांना पण त्याची माहिती आहे आणि अतिशय कमी रेट फंड आता सध्या अवेलेबल आहे. तर हे 4 प्रकार सध्या अवेलेबल आहेत. पण इक्विटीमध्ये आज जर तुम्ही म्हणाल तर इक्विटीमध्ये म्युच्युअल फंड आणि डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला फंड मॅनेजर जायचे, PMS नावाचा प्रकार असतो, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस. पण तिथे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसला 50 लाख रुपये मिनिमम लागतात. आता सेबीने या दोघांच्या मध्ये अजून एक कॅटेगरी अवेलेबल केली आहे, तिथे 10 लाखच रुपये लागतील आणि फंड मॅनेजर तुमचा फंड मॅनेज करेल. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आता इव्हॉल्व्ह होत आहेत. म्हणजे बरीचशी गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये हे मी प्राथमिक स्वरूपात सांगितलं की आपण हे 4 प्रकारे गोल्ड, डेट, इक्विटी, गोल्ड, रिअल इस्टेट, डेट आणि रिअल इस्टेट या 4 प्रकारात लोक जनरल इन्व्हेस्ट करत असतात. ओके. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी एक आहे की किती रुपयांपासून आपण गुंतवणूक सुरू करू शकतो, त्याची काही मिनिमम अमाऊंट आहे का? कारण अनेकांना हा प्रश्न पडतो की अरे महिन्याच्या शेवटी माझ्या हातात काही पैसाच उरलेला नाही, तर मी गुंतवणूक कुठनं करू? किती कमीत कमी रकमेमध्ये एक माणूस गुंतवणूक करू शकतो? अगदी कमीत कमी जरी म्हटलं ना, अगदी कमीत कमी तरी 500 रुपयापासून सुद्धा सध्या लोकांना प्रचलित एक शब्द माहिती आहे किंवा एक परवलीचा शब्द म्हणजे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एवढ्या जबरदस्त पद्धतीने आज लोकांमध्ये त्याचा प्रसार होतोय. म्हणजे कोणी एकेकाळी आम्ही काही करोडच्या काहीशे करोड सुद्धा वर्षात महिन्यासाठी येत नव्हते. आज जवळजवळ 26,000 करोडच्या वर SIP चालू आहे सगळ्या भारतीयांच्या मिळून दर महिन्याला. तर ही SIP अगदी 500 रुपयापासून सुद्धा तुम्हाला करता येईल. काही फंड हाऊसेसनी अगदी 100 रुपयाची सुद्धा सोय आहे. म्हणजे जर समजा एखादा गावाकडचा माणूस ज्याला 100 रुपये सुद्धा वाचवता येत आहेत, तो सुद्धा तेवढ्याच प्रकारचे म्हणजे आणि एक म्युच्युअल फंड हा साधारण 50-60 स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत असतो. तर जो 100 रुपये महिन्याला टाकतोय किंवा एखादा माणूस 1 लाख रुपये महिन्याला टाकतोय, दोघांचंही एक्सपोजर किंवा दोघांची इन्व्हेस्टमेंट ही त्या 50-60 स्टॉक्स मध्ये होत असते आणि त्या आधारे तो तेवढ्या डायव्हर्सिफाईड वेने म्हणजे अगदी विविधतेने स्टॉक मार्केटमध्ये भाग घेऊ शकतो. आणि त्याचं आज ज्या पद्धतीने आपल्या देशाची इकॉनॉमी ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, देशातली सर्वात गतिमान अर्थव्यवस्था, देशातली नाही जगातली सर्वात गतिमान अर्थव्यवस्था आहे. तर त्यामुळेच हे स्टॉक मार्केटचे रिटर्न पुढे वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाने अगदी 100 रुपये जरी दिले तरी त्याची कमीत कमी अमाऊंट ही 100 ते 500 रुपयापासून कोणीही गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. त्यामुळे आपली गुंतवणूक सुरू करण्याचा कदाचित अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त असू शकतो. तुम्हीही गुंतवणुकीला सुरुवात करा. मदत लागली तर आम्ही आहोत. तज्ञांचे आभार मानून या कार्यक्रमात इथे थांबूया. निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच
गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते आहेत हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4:30 वाजता प्रसारित होतो. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.